खरं सांग, तुला असं वाटतं का की ती कमळी तुला माझ्या तावडीतनं सोडवून शकणार आहे? तिला तर मी चांगलीच अद्दल घडवणार आहे. तुला माहितीये का, तिच्या आईला सुद्धा मी संपवून टाकलंय आणि हे राजनला सुद्धा माहित नाहीये. हिला वाटतंय गौरी जिवंत नाहीये, पण ती जिवंत आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय तिला. पण ती जिवंत आहे हे जर या बाईला कळलं ना, तर ती परत तिच्यावर हल्ला करेल, गौरीच्या जीवावर उठेल. गरज पडली तर ही कमळीलाही मारायला मागे पुढे बघणार नाही. त्यापेक्षा आता तरी हे सगळं कोणालाही न कळलेलं बरं. पण ही म्हातारी सुद्धा ना त्या कमळी समोर सतत माझा पाण उतारा करते. तिची सगळी संपत्ती मी आधी माझ्या हातात घेऊन मी तिला सुद्धा संपवून टाकणार आहे. आणि एकदा का ती मेली, मग तू काय, तू आपोआपच मरशील ना. भीती वाटली मला. रागाने बघतोय कसा खाऊ की गिळू. खरं तर या महिन्याचा माझा मूलमंत्र ठरलेला आहे, जगा आणि जगू द्या. जग दादा जग. हा महिनाभर जग. ऋषी सर थँक्यू. तुमच्यामुळे येळेत पोचलो बघा. नुसतं थँक्यूवर नाही चालणार, गिफ्ट पाहिजे मला. गिफ्ट? कसलं गिफ्ट? घाबरते मग किती. काही नाही, मला तुझा कबड्डीचा गेम बघायचा आहे, एवढंच गिफ्ट हवं. नाही मी कशाला घाबरतोय. आता तुम्ही घाबरा, नाहीतर लेट होईल. जावा, नाहीतर मॅडम ओरडतील तुम्हाला. जावा. असं काही होणार नाही. आणि आज फार कामच नाही आहेत ऑफिसमध्ये. साहेब आहे ना मॅनेज करायला. अहो सर, पण कशासाठी एवढा आटापिटा मी म्हणतोय? आटापिटा कशासाठी म्हणजे माझ्यासाठी. का मी बऱ्याच दिवसात तुला मी कबड्डी खेळताना बघितलं नाही, मला बघायचं आहे. अहो मी काय तिथं खेळत नाही, मी पोरांना नुसतं शिकवतोय. जे काय आहे ते तुला शिकवताना बघायचं मला. बस तू कसं ओरडतेस त्या मुलांना ते बघायचंय. अहो ऋषी सर, 2-3 दिवस झालेत की नाही मला इथे येऊन. मी बी शिकतोय. तुम्ही काय करणार आहे इथं थांबून? अच्छा, म्हणजे मी आलो तर अडचण आहे तुला. तसंच समजा काय तर. ऑफिसला जायचं सोडून इथं खेळ काय बघत बसलाय आमचा? ऑफिसला आधी पहिला नंबर द्यायचा. ठीक आहे, नाही थांबणार मी आता. तर नाहीच थांबणार मी. मला बघायचंच नाही तुला कबड्डी खेळताना. जातोय मी. असं रुसून जाणार आहे आता तुम्ही? जावा, मी फोन करतो नंतर. अरे भेंडी, अब कोचचा बॉयफ्रेंड वाटतोय. हाँ रे, देख के तो ऐसे ही लग रहा है. कोचला सोडायला चावा आलाय वाटतं. अरे ये क्या सिखाएगी हम लोग को कबड्डी? कबड्डी छोड़ के तो उसका भलते ही ध्यान है. अब सर तुम्ही निघा तुम्ही. असू द्या, ती जरा आगाऊ आहेत पोरं. तुम्ही नका लक्ष देऊ. ठीक आहे, जावा तुम्ही. उशीर होतोय तुम्हाला. कमळी, तू शुअर आहेस ना? जावा तुम्ही, नका टेन्शन घेऊ. हो, उशीर होतोय. मी भी जातो, शिकवायला सुरू करतो. बाय. बरं ठीक आहे, बाय. काळजी घे. जावा की. जातो. काही पण बोला, कोचचा छावा एकदम डॅशिंग दिसतो. हे भारी आहे रे. आपल्या गावठी कोचला पण बॉयफ्रेंड आहे. ग्राउंडवर चला. काही पण बोला, गाडी का मॉडेल 1 नंबर था. और छावे का भी. असे कसे पडलात तुम्ही? कुठे फार लागलंय का तुम्हाला? राजनचा मला फोन आला, मी तडक निघून आले. कुठे दुखतंय का तुम्हाला? जास्त लागलं तर नाही ना? तुमच्या डोळ्यात पाणी का आहे? खूप दुखतंय का कुठे? दाखवा मला, सांगा कुठे दुखतंय का? काय काय सांगायचं तुम्हाला? मला प्रयत्न करा सांगायचा. मला कळेल काय होतंय, काय सांगायचं तुम्हाला.
हा कोणाबद्दल सांगायचंय का? कमळीबद्दल सांगायचंय? हो हो, मला राजन म्हणाला ती पण आली होती ना त्याच्यासोबत, तिने पण खूप मदत केली, आपल्यासाठी किती करते होती, तिला खूप काळजी आहे आपली. हो हो हो. काय झालं तिचं? हो हो हो. काय काय दाखवायचं तुम्हाला? काय म्हणायचंय? हां हे तुम्हाला माझ्याकडून कसलं वचन हवंय का? ओ तुम्ही शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. कमळीचं काय? मी तिला कुठेही दूर जाऊ देणार नाही आता. कमळी कायम आपल्या सोबतच राहील. हां, तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. हां, शांत व्हा, शांत व्हा बरं. अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही, काही काळजी करू नका. रायडर म्हणून आपण ही लाईन वलंडली का आपलं फोकस एकदम क्लिअर पाहिजे. श्वास आणि नजर एक झालं पाहिजे. समोरच्या टीम मधनं कवा बी आपल्यावर अटॅक करू शकतात हे डोक्यात ठेवायचं. मेन म्हणजे पाय. एकदा का पाय सुरक्षित झाला म्हणजे आपण सुरक्षित आहे असं समजायचं. समोरच्या बाउंड्री लाईनला टच करूनच परत यायचंय हे एवढं ध्येय ठेवायचं फिक्स. पण हे सगळं करत असताना समोरच्या माणसाला कुठं आउट करता येते की नाही हे बी ध्यानात ठेवायचंय. डिफेन्स विसरू नका आपला. काय स्वतःचा पॉइंट सोडायचा नाही. हाँ ओ मैडम, कबड्डी के नाम पे सिर्फ बड़बड़ी करोगे क्या? मैदान में उतर के कबड्डी खेलना भी आता है या सिर्फ बड़बड़ी करने आता है? ए, मला येतंय म्हणून इथं मी आणि म्हणून सांगतोय. ठीक आहे ना, आधी तुमचा गेम दाखवा काय आहे तो. आता तर एवढं शिकवलं पण आहे, दाखवा कसं खेळायचं आहे ते. दाखवा ना, दाखवा ना, दाखवा दाखवा ना, दाखवा. ठीक आहे, चला दाखवतो. मुलं कोण होती? फारच विचित्र मुलं होती. कमळी या मुलांना शिकवते? मला तरी काय आवडली नाहीये ती. हीच मुलं होती का दुसऱ्या कुठल्या मुलांना शिकवते? काय करू, जाऊ का परत? तर बऱ्याच दिवसांनी कमळीला कबड्डी खेळताना बघायचा चान्स मिळालाय. जातोच. नको, ती येऊ नका म्हणाली, परत तिच्या प्रोफेशनल स्पेसमध्ये इन्व्हेड केलंय असं नको व्हायला. एक मिनिट, पण ती आत येऊ नका म्हणाली ना, मी बाहेर उभं राहून बघूच शकतो. तिला काय कळणार आहे? जातोच. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती तळहाताच्या